प्रमाणपत्र आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, प्रमाणपत्र आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मिळालाच पाहिजे. आदिवासी टोकरे कोळींना न्याय, मिळालाच पाहिजे. आदिवासी टोकरे कोळींना न्याय. मिळालाच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं. आदिवासी टोकरे कोळींना न्याय, मिळालाच पाहिजे. आदिवासी टोकरे कोळींना न्याय. मिळालाच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं. या आज उपोषणले कमीत कमी 7 दिवस होई घ्या. अन्न नाही, पोट नाही, पाणी काहीच नाही येत. आणि त्या कावर बसलेत माहिती का? आपली जातले कोळी समाजले एसटीनं सर्टिफिकेट भेटायला पाहिजे त्यासाठी बसलेत. आणि आपण देखील किती संख्या जमेल एवढी जागा माहिती. एवढी संख्या फक्त म्हणजे इथलाच लोक आहेत का? इथलाच लोक आहेत का जेणेकरून त्याच्या कास्ट सर्टिफिकेट लागायला पाहिजे असं. आज त्यांच्या 7 दिवसपासून बशर वैसने आज आडी संख्या नाही आहे. आपला समाजाची संख्या नाही आहे आणि आपल्या समाजाची संख्या असणं आवश्यक आहे. जवळगा आपण पूर्ण एकत्र येऊ शकतच नाही ना. जवळगा आपलं काहीच व्हावं नाही. काय नाही हो, तुम्हाला एकच दिवस देणार ना. एक दिवस तुम्हाला 200 रुपये रोज, 500 रुपये रोज काय जावं आहे तुम्हाला. पण जर तुम्ही एकच रोज देणार आहे, आपली संख्याबळ किती वाढी जाईल माहिती का? आणि त्या संख्याबळ वाढी जाईल ना, इथलं आंदोलन बिंदोलन करायची गरजच नाही. एकच दिन मग डायरेक्ट सगळ्या गोष्टी भेट जातील. आपल्या ज्या हक्काच्या गोष्टी त्या सगळ्या भेट जातील. आपले आरक्षण ऑलरेडी शे ते फक्त मागणं आहे. आपले आरक्षण लेवानं नाही आहे. मागायला जवान गरज नाही. आपलं आरक्षण होईस आणि आपली भेटी राहणार नाही. ते म्हणजे आई एकदम सर्वात मोठं दुर्दैवी आहे. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही सगळा एकत्र व्हायला पाहिजे. एकत्र वशात तर या सगळ्या गोष्टी होतील. नाहीतर मग काही नाही. असं आंदोलन बी फेल जातील आणि आपण बी फेलच असू ना. आपल्या नोकऱ्या भेटावले काही नाही. बस मग दुसरा असणार दारे कामे करसू 200 रुपया कमाईचाच मरत असू. दुसरं काही हो नाही आपलं काही. म्हणून दादा म्हणून एकच सांगणं आहे, एकजूट व्हा. आपला कोळी समाज एकत्र व्हा. मोठ्या संख्येने उभा राहा. जिथला मोठ्या संख्येने उभा राहा तिथला आपला फायदा आहे. का आज काय साधारण गरीब परिवार मधला मनोज जरांगे पाटील काय धडा केले. आज मराठा समाजला आरक्षण दे टाकावं आणि आपलं आरक्षण होईस आणि आपलं स्वतःनं आरक्षण छे तरी सुद्धा आपली पिढी राहणार नाही. म्हणजे किती विशेष बात आहे. दुर्दैवी आहे, सर्वात मोठं दुर्दैवी आहे. आणि ते सर्वात मोठं दुर्दैवी फक्त एकच गोष्टीमुळे, आपली संख्याबळ नाही, आपला एकीपणा नाही. त्यामुळे दादा म्हणून मला एकच सांगणं आहे, जर आपले आरक्षण पाहिजे होईल तर एकीबळ व्हा, एकत्र व्हा, मोठ्या संख्येने हजर व्हा. गीतांजली ताईन त्या 7 दिवसपासून आहे. आम्हाला माहिती नाही अजून कितला दिवस राहू शकतं. आज म्हणजे आज त्याची तब्येत एकदम हालाई जायले. ते एकच सांगणं आहे, लवकरात लवकर आधी हजर व्हायला प्रयत्न करा. आपलं एकीबळ देखायला प्रयत्न करा.